बाबा हे आमचा शिवसेना पक्ष असा आहे की अनेक लोक ज्यांचं म्हणजे पुनर्वसन कोणाचं करतो आपण, निराश्रित लोकांचं, तर अशा अनेक लोकांचं पुनर्वसन करणारा आमचा पक्ष आहे। आणि बाकीच्याही पक्षाकडे जर तुम्ही पाहिलं तर या पक्षामध्ये तयार झालेले लोकच नेते म्हणून दुसऱ्या पक्षात गेलेले। आजही काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, तो कुठल्याही पदावर असला तर तो म्हणतो की मी मूळचा शिवसैनिक आहे। म्हणजे बाळासाहेबांच्या विचाराचा मी आहे, शिवसेनेत मी काही दिवस काम केलेले, नेतृत्व गुण तयार करण्याची ताकद ही शिवसेनेत होती, बाळासाहेबांच्या विचारात होती। असं कोणाला जर वाटत असेल की बा आता आपलं तिकडं काही खरं नाही, पुनर्वसन करून घेतलं पाहिजे, तर हे तर पक्ष आहे, इथं तर सगळ्यांसाठी दरवाजे खुले आहेत। फक्त इथं आल्यानंतर पक्षाच्या शिस्तीत राहावं लागतं। शिवसेना पक्षाच्या जी बाळासाहेबांची शिकवण आहे ती मानावं लागते, बाळासाहेबांचे विचार अंगी करावे लागतात, आनंद दिघेची शिकवण स्वीकारावं लागते। ज्याच्याकडून स्वीकारल्या जात असेल त्याला त्याचं आमच्याजवळ स्वागत आहे। शिवशाही बसमध्ये बलात्कार झाला आहे का पुण्यामध्ये? नाही, आता मी ही बातमी काही पाहिली नाही, जास्त काही नाही, पण निश्चित रूपानं जर अशा प्रकारचे घाणेरडे कृत्य काही लोक करत असतील तर त्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी सुद्धा आपण अनेक कायदे केलेले आहेत। तुम्ही पाहिलं असेल की मागं दिल्लीमध्ये आपलं ते एक प्रकरण झालं होतं, असं निर्भया प्रकरण झालं होतं बलात्काराचं। त्याच्यानंतर महिला सुरक्षा कायदा केंद्र सरकारनं त्या ठिकाणी आणला। आपल्याही महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्येही कायदे कडक आहेत, महिलांच्या सुरक्षेला आपण प्राधान्य देतो, पण काही नालायक लोक ते कायद्याला न भिता अशा प्रकारची कृत्य करतात, पण कायद्याच्या माध्यमातून त्यांना मुस्कं बांधण्याचं काम शासन करतं। मीडियाच्या माध्यमातूनच मी त्या ठिकाणी ऐकलं की कुठल्या तरी शेतकऱ्याच्या शेतामध्ये त्यांना ठिकाणी, पण माझं काही त्याच्यावर असं डिटेल नाही आहे। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोकदास सपकाळे यांनी आरोप केला की याच्या मागे राजकीय व्यक्ती आहे। कशाच्या मागं? अपूच्या शेती मागे सरकार संरक्षण देते। नाही, त्यांनी नावानिशी तसे पुरावे द्यावेत। कुठलीही मोठी राजकीय व्यक्ती असेल तर त्याच्यावर नक्की आपलं हे जे सरकार आहे, महायुतीचं सरकार, हे त्याच्यावर कारवाई करेल। मोघम आरोप करायला काही लागत नाही। त्याच्या ह्याच्यात असं म्हटलं जातं की जिभेला हाड नाही म्हणून, कोणावर काही जीभ हलवली तर तुम्ही पाहता आता संजय राऊत करत होते, आताही दुसरे संजय राऊत होतील एखाद्या वेळेस। पण कोणताही कोणावर आरोप करत असताना त्याला प्रमाण असलं पाहिजे। तर माझी आपल्यालाही विनंती आहे की प्रमाण घेऊनच आपण त्या गोष्टी खऱ्या मानल्या पाहिजे। नाही हे बघा, मी काही शास्त्रज्ञ नाही किंवा रिसर्च सेंटरमधला नाही। मी मंत्री जरी असलो तर मी आमच्या ICMRच्या अधिकाऱ्यांना त्यांना एकदा बोलवून त्यांनी काय काय रिसर्च केलं, आपल्या ICMRनं काय रिसर्च केलं, या सगळ्यांचा एकदा करून याच्यातून निष्कर्ष निघाला पाहिजे, अशा प्रकारच्या सूचना मी दिलेल्या आहेत। प्राथमिक अहवाल का जाहीर झाला नाही आतापर्यंत? ICMRनं प्राथमिक अहवाल दिला म्हणता तुम्ही? आम्ही ते सांगू राहिलो ना की सेलेनियमचं प्रमाण वाढल्यामुळं केस गळती झालेली आहे, झिंकचं प्रमाण थोडं कमी झाल्यामुळं त्याचे आहे, असा हा प्राथमिक अहवाल त्यांनी दिलेला आहे। आता त्याच्यावरचं डिटेल रिसर्च करून अहवाल येईल त्यावेळेस तो सांगितले जाईल। कधीपर्यंत सर अहवाल? आता त्यांचं संशोधन चालू आहे। आता ते शास्त्रज्ञ लोकांना आपण सांगू शकत नाही की 2 दिवसात तुम्ही रिसर्च करून। तुम्हालाही खूप पद भेटलेले, तुम्ही काही मर्सिडीज दिले होते? हे बघा, मला काही पदं भेटलेले नाही, मी निवडणुका लढून मी जिंकून आलेला आहे। मला वाटते हा प्रश्न तुम्ही मला विचारल्यापेक्षा उद्धव साहेबांच्या काळामध्ये ज्यांना राज्यसभा मिळाल्यात, काही विशिष्ट लोकांना, संघटनेच्या बाहेरच्या लोकांना विधान परिषदा मिळाल्यात, त्या लोकांना जाऊन विचारलं तर ते याचं उत्तर तुम्हाला देऊ शकतील। मी तर संघटनेतला होतो, मी संघटनेचा फाउंडर आहे शिवसेनेचा जिल्ह्यातला, त्यामुळं मला कोणाला द्यायची गरज काही नव्हती किंवा कोणाला मला मागूही शकत नव्हतं, कारण की या जिल्ह्यामध्ये शिवसेना आणणारेच आम्ही त्या काळातले तरुण पोरं होतो। पण तुम्ही पक्षात असताना असा काही प्रकार तुमच्या कानावर आला होता की तुम्हाला माहिती होतं की असं करावं? आता अशा चर्चा त्या ठिकाणी येतात, सगळ्या पक्षामध्ये बी येतात। आता तुम्ही बी ऐकत असाल, पत्रकार म्हणून पैसे देऊन तिकीट घेतलं, पैसे देऊन उमेदवारी मिळाली, पैसे देऊन पद मिळालं, हे तुमच्या कानावर येत नाही? माझ्याही कानावर तसंच येते जितकं तुमच्या कानावर येते। पण एखाद्या वेळेस शंका कशी वाढते की ज्या माणसाचं एखाद्या पक्षामध्ये कवडीचंही योगदान नाही, संघर्ष नाही, कुठल्या आमच्या शिवसेनेचं म्हटलं तर कुठल्या शाखा स्थापन केल्या नाही, शिवसेनेचे कार्यक्रम घेतले नाहीत, शिवसेनेसाठी एखादी पोलीस केस अंगावर घेतली नाही, आणि त्याला डायरेक्ट राज्यसभा किंवा विधानसभा जर भेटत असेल तर ही शंका येणं साहजिक आहे। आता कोण काय करावं हा ज्याचं त्याचं वक्तव्याचा प्रश्न असते। मी माझ्या उत्तरात दिलं, तुम्ही जर ऐकलं असेल, मी स्पष्ट याचं उत्तर दिलेलं आहे की काही बाबतीमध्ये शंका येण्याला वाव आहे की ज्याचं संघटनेत काहीच योगदान नसताना त्याला जर मोठमोठी पदं मिळत असतील
तर शंका लोकांना येऊ शकते. केवळ संजय राऊतने असाही आरोप केलाय की लक्षवेधी आणि तारांकित प्रश्नासाठी काही रेट असतात, असं काही रेट असतात का तारांकित प्रश्न आणि लक्षवेधीसाठी? हे बघा, हे महाराष्ट्राचा विषय आहे. महाराष्ट्रात असं काही नाही, पण मागच्या लोकसभेमध्ये काही खासदार लोकांनी प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतले होते, त्यांच्या खासदारक्या गेल्या होत्या. नाही, टायगर मिशन तुम्ही पाहत असाल आणि तुमच्या माध्यमातून सगळे महाराष्ट्र आणि देशातले लोक पाहतात. एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे मिशन चालू आहे. आत्ताच मला वाटतं इथं कोणतरी मला प्रश्न विचारला होता की आता शिवसेनेत यायला तयार आहेत, पुनर्वसन करणार का? इथेही आपल्या डोकं झालं, मी त्याचंही उत्तर दिलं. आणि हे लोक काय येत आहेत, ज्या पक्षातून हे लोक इकडे येत आहेत त्या पक्षाच्या नेतृत्वानं मला वाटतं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आणि मोठ्या आता मी त्या दिवशी जेवणाचा कार्यक्रम माझ्या बंगल्यावरती दिल्लीला घरी ज्यावेळेस ठेवला, हो आपली संस्कृती आहे. आपण आता असे कार्यक्रम हे कुठे होतात, आपल्या महाराष्ट्रातही होतात. आम्ही आमदार होतो त्यावेळेस नागपूर अधिवेशनामध्ये असे जेवणाचे कार्यक्रम मंत्री म्हणा हे ठेवायचे आणि सर्व पक्षीय आमदार तिथं जेवायला जायचे. तसे सगळे पक्षीय खासदार होते तिथं, फक्त काही उभाटाचे खासदार नव्हते. राष्ट्रवादी पवारसाहेबांच्या गटाचे होते, काँग्रेसचे येऊन गेले, म्हणजे महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाचे खासदार जे जे दिल्लीत उपस्थित होते ते जेवणाला आले. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.